अंमली पदार्थ बाळगणारे इसम पंचवटी पोलिसांकडून जेरबंद. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अंमली पदार्थ बाळगणारे 3 इसमास त्यांच्या स्विफ्ट कारसह शिताफीने पाठलाग करून पकडलं. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याचे नाव अक्षय बालू बोडके वय वर्ष 26, साहिल संतोष सोनवणे वय 24 वर्ष, नितीन रामनाथ गुंजाळ वय 32 वर्ष असे सांगितले. त्याच्या ताब्यातून 12,500 रुपये किमतीचा MD अंमली पदार्थ व 2 काडतुसांच्या पितळी रिवाम्या पुंगळ्या व 3 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट मोटार कार असे एकूण 3,32,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याचे विरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला असून सदर आरोपीतास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने व अंमलदार पोलीस हवालदार कैलास शिंदे, पोलीस हवालदार अमोल काळे, पोलीस हवालदार महेश नांदुरकर, पोलीस हवालदार संतोष पवार, पोलीस नाईक जयवंत लोणारे, पोलीस शिपाई 2271 युवराज गायकवाड, पोलीस शिपाई गणेश आगोणे, पोलीस अंमलदार वैभव परदेशी, पोलीस अंमलदार सचिन बाहीकर, पोलीस शिपाई अमोल देशमुख, पोलीस शिपाई योगेश वायंकडे, पोलीस शिपाई विनोद चितळकर, पोलीस शिपाई नितीन पवार, पोलीस शिपाई अंकुश काळे, पोलीस शिपाई संतोष पाटील, पोलीस शिपाई कैलास वागचौरे अशांनी पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.